हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर माझा जो हा तांब्यावरचा नारळ आहे ना तो खूप जास्त म्हणजे छान उगवतोय आणि देवघर जरी माझं मोठं दिसतंय ना तरी आतमध्ये उंची नाही आहे, त्याच्यामुळे जो शेंडा आहे ना तो वाकत होता, त्याच्यामुळे मग नारळ वरतीच ठेवून दिला कलश तो पूर्ण। तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आमचा काय नारळ उगवत नाही किंवा उगवला तरी तो जळतो, तर त्या नारळ ना उचलायचा नाही सारखा तांब्यावरून, त्याच्यामुळेच मग तो प्रॉब्लेम होतो। पाणी ओतताना शेंड्यावरून ओतायला चालू करायचं म्हणजे तो आपोआप तांब्या भरतो, हळूहळू ओतायचं। तर मी रोज असंच पाणी ओतते, कधी फक्त आठवड्यातून किंवा असं 7-8 दिवसातून ज्यावेळेस मला वाटेल ना देवपूजा आता चांगली डीप क्लीन करायची त्यावेळेसच मी फक्त तांब्या क्लीन करते, नाहीतर मग सारखं नाही करत बसत। त्याच्यामुळेच मग आपला जो नारळ ना उगवत नाही। माझा तर प्रत्येक नारळ प्रत्येकच उगवतो, जरी मी लक्ष नाही दिलं ना जास्त तरी माझा नारळ उगवतो। फक्त मी एवढंच पाणीच ओतायचं जे आहे ना ते फक्त नियमित ठेवायचं, नक्कीच उगवतो, सगळ्यांचाच उगवतो। आणि माझा आता इतका छान म्हणजे व्हायला लागलाय, वरती त्याला पान सुद्धा दिसायला लागले, खूप लांबी वाढली त्याची। तर कालच्या व्हिडिओवरती ना बऱ्याच साऱ्या अशा कमेंट आल्या, त्यात ह्या ताईंची कमेंट होती की अकाउंटला पैसे नाही काजल, तर स्वतः कमावलेले पैसे असले की खरेदी करण्याची मजा काय वेगळीच असते, कुणाची रोकटोक नाही की काही नाही, वाटेल ते खरेदी करा। आणि तिथेच खालच्या ताईंची सुद्धा कमेंट आहे ना, अशा बऱ्याच कमेंट होत्या ज्या मला सगळ्याच दाखवायच्या होत्या, तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला तर सगळ्या कमेंट दिसतील। तर ह्या सगळ्या कमेंटसोबत ना मी अगदी सहमत आहे। मी म्हणजे 100% काय 200% सुद्धा मला सांगितलं ना तुम्ही तरीसुद्धा मी यांच्यासोबत आहे। कारण कसं आहे ना, मी स्वतः कमवते बघा, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता कोणताही व्हिडिओ माझा बघा किंवा कोणतीही मी जी वस्तू घेते मी विचारत नाही कुणाला की मी घेऊ की काय करू, मी मनानं घेते, जे वाटेल ते घेते, वाटेल तिथं पैसे खर्च करते, पाहिजे ते घेते, कुणाची रोकटोक नाही की कुणाचं काही नाही। आणि मला खरंच वाटतं बरं का, प्रत्येकीनं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपला जरी घरातले कितीही चांगले असले, आपला नवरा जरी आपल्या कर्जा पूर्ण करत असेल ना तरीसुद्धा प्रत्येकीनं थोडे का होईना पैसे कमवायलाच पाहिजे आणि स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करायला पाहिजेत। आणि खरं सांगू तुम्ही ज्यावेळेस आपण स्वतः कमवलेले पैसे खर्च करतो ना त्याचा आनंद खूप वेगळा असतो। दुसऱ्याकडून मागून घेऊन आपण जे खर्च करतो त्याच्या कितीतरी पट, भले इथे तुमचा 1 रुपया असेल ना पण त्याचं खूप जास्त महत्त्व असतं। कारण तुमचा जो तुम्ही 1 रुपया खर्च केला ना तो कुणीही विचारणार नाही की बाबा तू हे पैसे कुठे घालवले, कारण ते तुमचे, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे आपण आपल्या मनाप्रमाणे ते खर्च करू शकतो। आणि मी खरंच म्हणजे माझं एक छोटंसं स्वप्न होतं की आपलं जॉब करायचं, शिलाई काम करायचं, हा माझं कधीच लहानपणापासून कधीही स्वप्न नव्हतं, अगदी छोटंसं स्वप्न होतं की जॉब करायचे आणि पैसे कमवायचे। आणि खरं सांगते जॉब न करता सुद्धा मी म्हणजे जॉब करून मला 10-15 हजार जास्तीत जास्त भेटले असते, 15-20 हजार, जॉब न करता त्याच्यात 2-3-4 पट सुद्धा मी जास्त आता सध्याला पैसे कमवते। त्याच्यामुळे ना कष्ट बघायचे नाही की बाबा किती कष्ट करावे लागतात, कष्ट करायचे आणि पैसे कमवायचे आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगायचं। मी ज्या काही वस्तू घेते घरासाठी माझ्यासाठी मी कुणालाही विचारत नाही की घेऊ का, घेऊन झाल्यानंतर सांगते की बाबा हे मी घेतले म्हणून, ते पण विचारलं तर, नाही तर कुणाला काही सांगत नाही की मी हे घेतले मी ते घेतले। खरं सांगायचं मग तर मी पैसे कमवते पण मी ना जास्त एवढा खर्च करत नाही, मला पाहिजे ते मी घेते मनापासून, पण असं वायफळ खर्च माझ्याकडून होत नाही, कारण की पहिल्यापासूनच अशा परिस्थितीमध्ये वाढली ना की असं वाटतं की बाबा 1 रुपयाला सुद्धा खूप महत्त्व आहे। त्याच्यामुळे मी खूप जास्त म्हणजे खूप कमी खर्च करते, खूप जास्त कमावते पण खूप कमी खर्च करते, असं मला स्वतःला वाटतं की मी असं पार्लरवरती खर्च केले वगैरे असं कधी नाही। त्याच्यामुळे सगळ्यांनी पैसे कमवलेच पाहिजे। आज अजून एक साडी रिसीव झाली आणि इतकी छान आहे ना साडी, काल मी दाखवली ना ती तर सुंदर होती पण ही मला ना खूप जास्त आवडली तिच्यापेक्षाही, कारण की म्हणजे हिचं तुम्हाला दाखवते, पूर्ण ऑर्गेन्झा आहे पण एकदम मऊ ऑर्गेन्झा, असा जो कडक ऑर्गेन्झा असतो ना तसा ऑर्गेन्झा नाही, ऑर्गेन्झा जॉर्जेट सारखा असं कापड आहे, ऑर्गेन्झामध्येच येत आहे पण जो मऊ ऑर्गेन्झाचा असतो ना तसं आहे। आणि पूर्ण जे खालचे काठ आहेत ना ते पूर्ण खालच्या काठावर असे बघा ग्रीन कलरचे मोर आहेत, म्हणजे पार्टीवेअर साडी आहे। पार्टीवेअर साडीमध्ये थोडंसं ट्रेडिशनलचा लुक दिलाय, तर इतकी म्हणजे छान आहे ना ही साडी, खरंच कलर पण 1 नंबर आहे, कलर मस्त वाटतोय। कालची जी होती तसा सेम टू सेमच कलर आहे पण खूप सुंदर आहे साडी, इतकी भारी आहे ना, इकडून अशी लेस पण आहे तिला,
आणि प्राइस तर अगदीच खूप जास्त रिजनेबल रेटमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर हा ब्लाऊज पीस आहे तिचा, असा बॅकनेक आहे आणि इकडं स्लीव्जला त्याने अशी डिझाईन दिलेली आहे. आता ब्लाऊज शिवून कधी होतील या सगळ्या साड्यांचं मलाच माहीत नाही, कारण शिवल्याशिवाय तर मी अशी प्रॉपर नेसून पण नाही दाखवू शकत की बाबा कशी आहे साडी म्हणून. त्याच्यामुळे तर चला, तर आजचे तर बघा सगळे जे कालचे तोरण होते ना, ते सगळे तोरण इथं रेडी झालेत आणि मस्त असे सर्व तोरण. खरंच खूप जास्त छान साड्या आहे आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल ना, त्यांचा मोबाईल नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, नक्की त्यांना ऑर्डर करा. खूप जास्त होलसेलमध्ये आहेत आणि अजून वेगवेगळ्या भरपूर साड्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, जे तुम्ही घेऊ शकता आणि खरंच चांगले आहेत. तर चला, माझं आजचं बऱ्यापैकी काम होत आले. काम तर माझं होतच नाही, दिवसभर चालूच असतं. तर सकाळचं जे आता पॅकिंग करायचं ना, ते बाकी पॅक करायचं आहे. त्याच्यासाठी आता सगळे ड्रेस रेडी झाले. तर 2-4 कमेंट सारख्याच येत आहेत की रूम भेटली का नाही, तर तेच तुम्हाला सांगायचं होतं ह्या व्हिडिओतून की रूम अजून भेटलेली नाही आहे. म्हणजे आम्ही इतक्या जास्त रूम बघितल्या आहेत, तर तो एरिया बरोबर वाटत नाही आहे, किंवा रूम चांगली वाटली तर रेंट परवडत नाही आहे, आणि रेंट परवडला तर रूम चांगली नाही किंवा त्याच्या रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम येतोय, असं होतंय. आणि आज एक ताई आहे ज्या मराठीत आपले व्हिडिओ बघतात, तर त्याच आज 2 रूम बघणार आहेत. खरं तर त्या उद्या गावाला चालल्या सुट्टीला, पण माझ्यासाठी आज त्या बघणार आहे 2 रूम. बघू आता त्या 2 रूममधून रूम आवडावी अशीच इच्छा आहे माझी तरी. कारण की खरं तर माझं म्हणजे एक सगळ्यांचं आता शिलाई करणाऱ्यांचं एक ड्रीम रूम असते, जशी की माझी शिलाईची रूम पाहिजे बाबा. एक साईडला असं धागे लावेन, एक साईडला पूर्ण लेसेस वगैरे दोरे हे ते सगळं, एक साईडला अस्तर ठेवेन, एक साईडला कपडे रेडी झाले ठेवेन, असं म्हणजे एक ड्रीम रूम. तशासाठी मी 2 BHK बघत होतो. 2 BHK घ्यायचं चाललं होतं, पण तिथला रेंट बघून 2 BHKचं पूर्णपणे स्वप्न राहिलेलं. आता आम्ही 1 BHK बघतोय, कारण 2 BHK नाही परवडणार रेंट इतका. 12 आणि 13,000 2 BHKला म्हणतायत. 1 BHK 8 तर नाहीच, 9, 10, 11. आता एक ताईने बघितली ती 8, 8.5 पर्यंत म्हणतायत, तर त्या आज बघायला जाणार आहेत. बघू आता दुपारी त्यांचा व्हिडिओ कॉल येईल, त्यावेळेस आता बघू मग काय होतंय. आणि काल एका दादांनी म्हणजे यांच्या मित्रांनी बघायला जाणार होते, पण ते पण कसं त्यांनी फोन करून इतका त्रास दिला की जा की बघाय, पण त्यांच्या कामामुळे राहून गेलं. कसं आहे आता सगळीच आपल्याला बघा, आता सगळ्यांनाच कामं असतात, बिझी असतात, त्याच्यामुळे त्यांच्या कामातून वेळ काढून रूम बघणं हे सगळं नाही होत आहे. तर ठीक आहे, तर अजून तरी रूम भेटली नाही आहे. 4 तारखेला सकाळी आम्ही सामान शिफ्ट करणार आहोत, म्हणजे 4 तारखेला सकाळी सगळं सामान आमचं टेम्पोत पॅक होऊन जाणार आहे आणि 4 तारखेलाच आम्ही निघणार आहोत इकडून. 3 तारखेला माझी सगळी पॅकिंग आहे, अजून टाइम आहे. 3 तारखेला माझं सगळं सामान पॅक व्हायला पाहिजे, त्या हिशोबाने मला सगळं ऑर्डर कम्प्लीट करायचे. तर तुम्हाला सगळ्यांना सांगते की आता मी ऑर्डर घेणं बंद केलंय. आता फक्त मी त्यांच्याच ऑर्डर घेते ज्यांना 20 दिवसानंतर 25 दिवसानंतर ड्रेस भेटला तरी चालेल ना, अशांच्याच ऑर्डर घेते. सगळ्यांचं बंद केलेलं आहे आणि ज्यांना अर्जंट पाहिजे त्यांना माझ्याकडच्याच फॅब्रिकमधला पाहिजे असेल तरच भेटतो, नाहीतर नाही. आता पूर्ण बंद केलंय मी. व्हॉट्सअपला पण ज्यांचे मेसेज येतात त्यांना सरळ मी सांगून ठेवते. आता मी शिफ्ट करते, त्याच्यामुळे एक 10 ते 12 दिवस मी आता काही ऑर्डर वगैरे घेणार नाही, कारण तिथे जाऊन पण मला रूमचं सगळं सामान पसार आवरावं लागेल. त्यानंतर आम्ही गावाला जायचो, तिकडचे 4-5 दिवस जास्त नाही राहणार गावाला, कारण गावाला गेले तर माझं हे ऑर्डर यायचं पूर्ण बंद होऊन जाईल. कारण मग मी ॲक्टिव्हच नाही राहिली इंस्टावरती, फेसबुकवरती सगळीकडे, तर मग माझा ऑर्डर कमी होऊन जाईल. आणि आता माझं इतकं जास्त काम चाललंय की मी ते सोडू नाही शकत. आणि तिथं गेल्यानंतर मला एक टेलर पण शोधायचा आहे माझ्यासाठी. एक काय 2 शोधावे लागतील बघ. आता एक भेटला तरी खूप आहे मदतीला, पण चला चांगले प्रोफेशनलमधले मी बघणार आहे. जसं की 15-20 हजार पगार द्यायला आपल्याला चालेल त्यांना, पण चांगले शिलाई काम आलं पाहिजे त्यांना असं. तर चला, आजचे माझे सगळे कपडे शिवून झालेले आहेत आणि त्यातली एक पहिली ऑर्डर आहे बघा स्कर्टची. शॉर्ट कट्स पाहिजे होते त्यांना, असे शॉर्ट आहेत, हा एक आणि हा एक. आणि मेन म्हणजे ही ऑर्डर मला आफ्रिकेची आहे, आफ्रिकेतून आले. तसे ते प्रॉपर आता राहायला, त्यांचं गाव प्रॉपर आफ्रिका जर असलं तर आता ते राहायला मुंबईत आहे, त्याच्यामुळे मराठी त्यांना येतं इकडं बरेच वर्ष राहायला असल्यामुळं. तर त्यांची फॅमिली ट्रिप जाणार आहे गोव्याला आणि त्यासाठी त्यांना माझ्याकडून शॉर्ट स्कर्ट पाहिजे होते. तर ही ऑर्डर ना माझ्या कायम लक्षात राहणार आहे, कायम. त्याचं रिझन असं की ज्यावेळेस त्यांनी ऑर्डर माझ्याकडे म्हणजे म्हटले की आम्हाला पाहिजे, त्यावेळेस ते बोलले की कितीला, तर मी म्हटलं 350ला एक स्कर्ट आहे.
तर ते बोलले की नाही एवढं कमी असतं का, 350ला तर कपडा पण नाही, तुम्ही कसं काय फ्री डिलिव्हरी 350 मध्ये करू शकता, जास्त पैसे घ्या, तुमचा जो काही शिपिंग चार्ज असेल तो माझ्याकडून घ्या. तर त्यांना म्हटलं की नाही माझं शिपिंग पण त्याच्यामध्येच आहे, फ्री डिलिव्हरी देतो. तर मी नको म्हणत असताना त्यांनी 400 दोन्ही स्कर्टचे दिले, म्हणजे मला 800 रुपये त्यांनी दोन्ही स्कर्टचे दिलेत. नको म्हणत होते, मी म्हटलं नाही माझ्या मेहनतीचे एवढेच होतात तर तुम्ही तेवढेच द्या. तर ते म्हटले असं कसं, आम्हाला पण माहीत आहे खूप मेहनत असते, त्यात फॅब्रिक आहे, सगळं आलं, डिलिव्हरी चार्ज आला, तुम्हाला कसं काय परवडू शकतं, 100 रुपये पण तुमचे उरत नसतील, इतकं कमी नका घेऊ. आणि रिअली म्हणजे इतकं कसं वाटलं मला असं की बापरे, इतका समोरचा असं कसं काय विचार करू शकतो. नाही तर प्रत्येक जण म्हणत असतो नाही 200 कमी करा, 100 कमी करा आणि किती कमी होतील असं, म्हणजे फ्रीमध्ये सुद्धा घ्यायला तयार आहे, पण जास्तीचे पैसे कुणीही देणार नाही. पण त्यांनी अशी ऑर्डर बुक केली, खरं तर खूप छान वाटलं. आणि आता त्यांना पोहोचली पाहिजे कारण 5 तारखेला त्यांची ट्रिप निघणार आहे. तर बघू आता आज पाठवली तर पोहोचून जाईल त्यांना, आणि त्याच्याचमुळे ही ऑर्डर माझ्या कायम लक्षात राहणार आहे. तर आजचे सगळे ड्रेस रेडी झालेत आणि मेन म्हणजे मी रात्री अजून 14 ड्रेस कटिंग केलेत, ते बघू शकता सोप्यावरती आहे. तिथं 14 ड्रेस माझे अजून शिवायचे बाकी आहेत. आणि अजून काही फॅब्रिक ऑर्डर झाले, केलं होतं आधीचं, ते पण आता आज उद्या येईल. आज उद्या म्हणजे साधारणतः 1 तारखेच्या आत मी माझं सगळं ऑर्डरचं जे काही सगळं संपवणार आहे, काहीही ठेवणार नाही आहे 1 तारखेच्या आत. आणि 2 ते 3 दिवस आम्ही फक्त पॅकिंग करणार आहोत. त्याच्यासाठी तर मला सगळं संपवायचं आहे, त्याच्यामुळे आता ऑर्डर घेणं बंद केलेलं आहे पूर्णपणे. आणि इतके ऑर्डर आहेत की मला इतकं सगळं काम 2 दिवसामध्ये करायचं आहे. जवळजवळ 20-25 ड्रेस मला 2 दिवसात शिवायचे आहे. मला माहीत नाही मी कसं शिवेन, काय करेन, मरेल माहीत नाही. तर चला आजचे ड्रेस तुम्हाला दाखवते. तर मी आतापर्यंत मोठी साईज जास्त घेत नाही, म्हणजे 40पर्यंत घेते, 40पेक्षा जास्त नाही. फर्स्ट टाइम अशी बघा ही मोठी साईज घेतली आहे, ही 44ची साईज आहे. बघू आता फर्स्ट टाइम घेतली तर त्यांना बरोबर बसला तर इथून पुढे आपण मग प्लस साईज पण घेऊ. फर्स्ट टाइमच मी घेतलेली आहे मोठी साईज, 40पेक्षा जास्त मी घेत नाही कारण माहीत नाही मला की बाबा बरोबर बसेल का नाही. त्याच्यामुळे 40पर्यंत तर माझे ड्रेस बरोबर बसतात, पण 40च्या पुढचे मला माहीत नाही. तर हे बघू शकता किती मोठी अशी साईज आहे. आणि ह्या साडीसाठी ह्या ड्रेससाठी साडी एक पूर्ण आणि दुसऱ्यातून थोडा कपडा मी लावलेला आहे, तेव्हा कुठे हा एवढा घेर आलेला आहे. तर मस्त असा हा ड्रेस पण रेडी झालाय. त्यानंतर ही आहे, नाही ही वाली साईज मला वाटतं 46 आहे, समथिंग 46च असेल. आणि ही माझी नॉर्मल माझी जी साईज आहे ना तोच आहे रेड कलरचा. कारण रेड कलर ज्या दिवशी घातला ना, ह्याच्या आधी मला रेड कलरची ऑर्डर येत नव्हत्या, पण मी ज्या दिवशी घालून टाकला त्याच्यानंतर सगळ्यांना रेडच कलर पाहिजे, नाही तुम्ही जो घातला ना तो रेडच द्या. तर मी जो घालेल ना तोच सगळ्यांना, कारण की कसं आहे ना, फक्त असं दाखवलं ना लुक नाही समजत, घालून दाखवलं ना त्या ड्रेसचा लुक समजतो. त्याच्यामुळे शक्यतो मी घालून दाखवते. पण रेड माझ्या साईजमध्ये नव्हता, त्या दिवशी माझ्या साईजमध्ये आला तर तो घालून दाखवलेला. तर आता सगळ्यांना रेडच पाहिजेत. तर ही साईज तुम्ही बघू शकता, नाही ही 44 आहे आणि जो मागाचा होता ना तो 46 आहे. 46 म्हणजे खूप मोठी साईज होती. थोडंच आहे. त्यानंतरचं हे बटरफ्लायचे आहे हँडवर्क कुर्ती, म्हणजे एम्ब्रॉयडरीची. हा बॅक नेक आहे आणि हा बघा हा फ्रंट नेक आहे. 8 वर्षाची मुलगी आहे आणि 8 वर्षाच्या मुलीचं मी ह्या ड्रेसचे 800 रुपये घेतलेत. तुम्हाला खूप जास्त वाटतील तर कारण की ह्या ड्रेसमध्ये मला 2.5 मीटर मी कपडा लावलेला आहे, तेव्हा हा एवढा घेर आलेला आहे. बघू शकता 2.5 मीटर कपडा लावला आहे आणि 2.5 मीटर कपडा हा 300ला भेटतो, 150 रुपयाचा असतं कुरिअर चार्ज. असं सगळं मी हा ड्रेस 800ला त्या ताईंना सांगितलं होतं आणि त्यांना इतका प्रचंड आवडला. फोटो टाकल्यानंतर त्या बोलल्या की खूप जास्त छान आहे. आणि ह्याचे पण तेवढेच घेतलेले आहेत कारण की हा हर्टवाला थोडा महाग आहे. बटरफ्लायचा 310ला काहीतरी 2.5 मीटर भेटत होता आणि हा फक्त 2 मीटरच 350, फक्त 2 मीटर 350ला असा भेटतोय हर्टवाला. हर्ट शेपचा थोडा जास्तच महाग आहे पण खूप जास्त ही एम्ब्रॉयडरी छान आहे. बघू शकता किती मस्त वाटते. आणि हा तिचा फ्रंट नेक आहे आणि स्लीव्ज असं पॅटर्न आहे. पण एक नंबर आहे. तीन ज्यावेळेस घालेल ना इतका लुक येणार आहे, जबरदस्त लुक येणार आहे ह्या ड्रेसने. त्यानंतर हा फिडिंगचा आहे, क्रेपमध्येच आहे फिडिंगमध्ये. त्याच्यानंतर बाकी मला वाटतं सगळे फिडिंगचेच आहेत का काय. तर हा साधा आहे सेम कॉटनमध्ये. तर कॉटनचा हा जो साधे ड्रेस आहेत ना हे, तर हा वाला फिडिंग आहे. ही पण 40 साईज आहे, मोठी साईज म्हणले की नको वाटतं. त्यानंतर हा सुद्धा 1000 प्राईज आहे, पण ह्याला चेन लावून घेतल्या त्यांनी कारण त्यांना फिडिंगसाठी पाहिजे होतं. तर ह्याचा फुल लॉंग आहे, पण हा पायापर्यंत आहे, फुल लॉंग आहे.
त्यानंतर हा सुद्धा फुल लॉंग आहे, पण याचा कपडा खूप जास्त चांगला आहे. तर हा आहे आपल्याकडे 600 रुपयाला. हा वाला पण एक नंबर फॅब्रिक, एक नंबर कपडा, सगळंच खूप जास्त छान आहे. त्यानंतर हा आहे आणि हा सुद्धा फिडिंगचाच आहे. हे बघा, हा पण फुल लॉंग आहे. तर फिडिंगचे सगळेच ड्रेस माझ्याकडचे 750 राहतात. घेर वाईज कमी जास्त किंमत राहते, कारण कुणाला जास्त घेर पाहिजे असतो, कुणाला कमी घेर पाहिजे असतो, त्याच्यामुळे. तर चला, आता हे सगळं मला पॅक करायचं. मी कधी पॅक करणार आहे माझं मला समजत नाही एवढे ड्रेस. तर आता पॅकिंग सुरू करते, नंतर पार्सल द्यायला जाते. तर चला, आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि थोडंसं आता आपले व्हिडिओ कमी जास्त येतील नाही येतील, कारण काम आहे तर मला ते उरकायचं आहे, त्याच्यामुळे आता जास्त व्हिडिओकडे एवढं लक्ष देणार नाही आहे. तरी पण चला, खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.